मी माधवी किरण करणार। मी आज आपल्याला सुन्नळी दाखवणार आहे आणि त्याचे इंग्रेडिएंट्स आहेत 3 वाट्या तांदूळ, 1.5 वाटी ताक, अर्ध्या नारळाचा किस, 1.5 वाटी पोहे, 2 वाटी गूळ, मीठ, हळद आणि अर्धा कप दूध। पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून 1.5 कप ताकामध्ये कमीत कमी 6 तास भिजवून ठेवायचे। हे तांदूळ ताकात 6 तास भिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यात हे बाकीचे पदार्थ घालून ते वाटून घ्यायचे आहे। त्यात हे पोहे धुवून घालायचे, खोबरं, हळद, हे सर्व आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता यात गूळ, दूध, हे मिक्स करून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचे। आता हे जे पीठ आहे हे तयार झालेले पीठ आहे। आता आपण ह्याची सुन्नळी बनवायला घेऊया। बारीक गॅसवर हे तयार होण्यासाठी ठेवायचे। गूळ असल्यामुळे खाली करपण्याचा संभव असतो। झाकून ठेवूया। आता हे होत आलेले आहे। इथे वरती आपल्याला ट्रान्सपरंट भाग दिसून येतो, पांढरा रंग जाऊन, आणि तो झाला की आपली सुन्नळी तयार झाली। हे उलटायचं नसतं, एका बाजूनीच फक्त आपल्याला करायचं। सुन्नळी तयार। गोड रेसिपी असल्यामुळे तुपाबरोबर खातात आणि ही आपली तयार आहे सुन्नळी।